मुंबईमध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे, तर नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनाचा आज 4था दिवस आहे। एकंदर परिस्थिती जर बघितली तर मुंबईमध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून कोर्टाने सुद्धा वेगवेगळे निर्देश दिले, सरकार सुद्धा वेगवेगळ्या भूमिका घेताना पाहायला मिळते आहे। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे। सर, काय सांगाल, आज तुमच्या आंदोलनाचा 4था दिवस आहे, जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे, एकंदर परिस्थिती काय आहे सध्या? नाही, परिस्थिती आपण सर्व ऑब्झर्व करता आहात की आंदोलनकर्त्यांनी स्वतः त्यांची मूळ मागणी थोडीशी शिथिल केलेली आहे। की परवा त्यांनी असं म्हटलं की आम्हाला फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना कुणब्यांची प्रमाणपत्र द्या। मग परवा त्यांनी असं म्हटलं की बा सरसकट देऊ शकत नसाल तर सरसकट राहू द्या बाजूला, ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांना द्या। आजसुद्धा वर्तमानपत्रामध्ये सर्व आलेलं आहे की सरसकट सरकारने पण सांगितलं की आम्ही सरसकट देऊ शकत नाही, ओबीसीमधनंही आरक्षण देऊ शकत नाही, आणि ज्यांच्याकडे दाखले आहे त्याला कुणाचा आधीपासून विरोधच नाही आहे। कारण ती या देशातली, महाराष्ट्रातली नाही, देशातली प्रचलित पद्धत आहे की ज्या व्यक्तीला ओबीसीमध्ये ज्या काही जाती आहेत त्या जातीचा जर दाखला पाहिजे असेल, पर्यायाने ओबीसीचा दाखला पाहिजे असेल, तर त्याचे वडील, आजोबा, पणजोबा किंवा खापर पणजोबा या 4 पिढ्यापैकी कुठल्या तरी पिढीच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर त्या जातीचा स्पष्ट उल्लेख असायला पाहिजे। तो स्पष्ट उल्लेख असेल तर प्रमाणपत्र देण्यापासून कोणी थांबवू शकत नाही, पण जर त्याचा उल्लेख नसेल तर कोणीही प्रमाणपत्र देऊ शकत नाही। त्या नियमामध्ये कोणी बदल होऊ शकत नाही, कारण आपल्या देशामध्ये पितृसत्ताक पद्धती आहे आणि पितृसत्ताक पद्धतीमध्ये या नियमाचं पालन करावं लागतं। आजही आमच्या ओबीसीमध्ये ज्या काही, आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर 400 जाती आहेत, त्या जातीपैकी अनेक कुटुंब असे आहे की जे खरे ओबीसी आहेत, परंतु त्यांच्याकडे 67च्या पूर्वीचा पुरावा नसल्यामुळे, तो त्यांना मिळत नसल्यामुळे त्यांना त्यांचं जात प्रमाणपत्र आणि पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र मिळत नाही, आणि त्यामुळे ओबीसीला जे काही लाभ मिळतात त्या लाभापासून ते वंचित राहतात। ही फॅक्ट आहे। आणि म्हणून आम्ही आधी सांगितलेलं आहे की बा ज्यांचे डॉक्युमेंट मिळत असेल, वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, त्यांना जर प्रमाणपत्र सरकार देत असेल तर आमची हरकत नाही, पण पुराव्याअभावी आम्ही पहिलं, आपण 2 वर्षापासून मला ऐकता, कुठल्याही प्रकारच्या पुराव्याअभावी सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र द्यायचे नाही। आणि ओबीसीला 43 वर्षाच्या संघर्षानंतर हे जे 27% आरक्षण मिळालं आहे त्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, कारण या ओबीसी समाजाला सुद्धा जे 1950 पासून हे आरक्षण मिळायला पाहिजे होतं, घटना लिहिल्यानंतर घटनेच्या कलम 340 नुसार, ते मिळविण्याकरता आम्हाला आणि आमच्या पूर्वजांना 43 वर्ष संघर्ष करावा लागला। आणि त्या 43 वर्षाच्या संघर्षानंतर 7 ऑगस्ट 1990ला ते लागू करण्यात आलं, प्रत्यक्ष अंमलबजावणी 1993 पासून। तर एवढ्या संघर्षानंतर मिळालेले आरक्षण हे आम्ही कसं जाऊ देणार? आणि म्हणून त्या 27% आरक्षणाचं रक्षण करणे हे या देशातील आणि राज्यातील संपूर्ण ओबीसी समाजाचं कर्तव्य आहे। ते कर्तव्य राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि संपूर्ण ओबीसी समाज निभवते आहे। सर, मुंबईमध्ये ज्याप्रमाणे आंदोलक येताना दिसते आहे त्यावरून कोर्टाने सुद्धा फटकारलेलं आहे। जरांगे पाटील सुद्धा आपल्या मागण्यावर की ओबीसीमधून आरक्षण द्या यावर ठाम असल्याचं पाहायला मिळते। मग हा संघर्ष कसा वाढत जाणार का? नाही, हे बघा की सरकारने वारंवार जाहीर केलेलं आहे। 2 दिवसापासून उपसमितीच्या बैठका सुरू आहे, त्यामध्ये सुद्धा उपसमितीचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांनी सर्वांनी सांगितलं की आम्ही ओबीसीतनं आरक्षण देऊ शकत नाही, आणि कालपासून तर स्पष्ट झालं की सरसकट प्रमाणपत्रसुद्धा देऊ शकत नाही। सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। एवढी स्पष्ट भूमिका सरकारने केली असताना आंदोलकांना त्याच्यावरती विचार करायचा आहे। दोन्ही बाजूला मोठे न्यायालयात काम करणारे लोक आहे, रिटायर्ड हायकोर्ट जजेस आहे, लीगल क्षेत्रातले एक्सपर्ट लोक आहे, त्यांनी एकत्र बसून कोणी, मी तर वारंवार म्हणतो त्यांनी पर्याय सांगावा की कुठल्या पर्यायाने आपण हे करू शकतो। कुणालाही कुठलाही पर्याय सापडत नाही,
आणि म्हणून सरकारला शेवटी तशा प्रकारची घोषणा करावी लागते. सरकारने ती घोषणा वारंवार केलेली आहे. आतासुद्धा हे आंदोलन सुरू असतापासून माननीय मुख्यमंत्री त्यांचे सर्व सदस्य वारंवार सांगतात आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देणार नाही. यापेक्षा सरकारने आणखी काय सांगायला पाहिजे का? यावर आंदोलनकर्त्यांनी विचार करायला पाहिजे. ज्याप्रमाणे मुंबईमध्ये आंदोलनकर्ते येत आहे त्यावरून काल कोर्टाने सुद्धा सांगितलं की आता आंदोलनकर्त्यांना थांबवा. एकंदर मुंबईचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत होताना दिसते. याच सगळ्या बाबींकडे तुम्ही नाही, नक्कीच याचा विचार पाहिला असतो की मुंबईतल्या लोकांचं जीवन आधीच एवढी फार गर्दी त्या मुंबईमध्ये असते की चालताना एखादा ओळखीचा माणूस जरी भेटला त्याच्याशी बोलायला वेळसुद्धा मुंबईच्या लोकांना नसते. तिथे सेकंदाचा आणि मिनटाची किंमत त्या ठिकाणी आहे. अशा वेळेस आणि 2-3 दिवस कार्यालयाला सुट्ट्या होत्या, कालपासून कार्यालय सुरू झालेले आहे. आता अशा वेळेस तिथल्या लोकांना त्रास होणं फार हे आहे. अशा वेळेस जर न्यायालयाने तशा प्रकारचे निर्देश दिले असेल तर त्या निर्देशाचं पालन व्हायला पाहिजे आणि कालपासून प्रक्रिया सुरू आहे. मला वाटतं त्या निर्देशाचं पालन होईल आणि मुंबईमध्ये शांतता निर्माण होईल. सर, ज्याप्रमाणे जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे, एकीकडे तुम्ही या ठिकाणी साखळी उपोषण करता आहे. भुजबळ साहेबांनी सुद्धा इशारा दिलेला आहे की जर ओबीसीचा कोणी हिसकावण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही मुंबईकडे चाल करू. नाही, नक्की. मी पण आदल्या दिवशीपासून म्हटलं, आताही तुमच्याशी बोलताना म्हटलं की 43 वर्षाच्या संघर्षानंतर आम्हाला मिळालेलं हे 27% आरक्षण टिकवून ठेवणं हे प्रत्येक ओबीसीचं कर्तव्य आहे. आणि मी पहिल्या दिवसापासून म्हटलं की आमचं साखळी उपोषण हे सध्या आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. हा पहिला टप्पा आम्ही सुरू करतो आहे. यानंतरही जर अशाच प्रकारचा आग्रह राहिला तर आम्ही आमच्या 27% आरक्षणाच्या रक्षणाकरता आमरण उपोषण करू आणि त्याच्यानंतर गरज पडली तर मुंबईकडे कूच करून या महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी तुम्हाला मुंबईत दिसेल. त्यालाच काल भुजबळ साहेबांनी सुद्धा शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि मी तेव्हासुद्धा बोललो की या मुद्द्यावरती आम्ही महाराष्ट्रातील सर्व ओबीसी नेते, ओबीसी संघटक आम्ही एक संघ आहोत. आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. काल भुजबळ साहेबांनी ती भूमिका जाहीर केली जी आमचीच भूमिका आहे. अशी वेळ आली तर आम्ही नक्कीच मुंबईकडे कूच करू. नक्कीच जर वेळ आली तर मुंबईकडे कूच करण्याची सुद्धा तयारी असल्याचं बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलं. कॅमेरामन सचिन सायामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.